नमस्कार मंडळी. अक्षय जेव्हा रस्त्यावरून चाललेले असतात ते गुंड पुन्हा येऊन अक्षयला गाठतात आणि म्हणतात की धक्का कोणाला मारलास रे. अक्षय म्हणतो की अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मी तुम्हाला धक्का नाही मारला, चुकून लागला असेल, माझी तब्येत ठीक नाहीये. मग ते गुंड म्हणतात की चल मग आता पैसे काढ. तर अक्षय त्यांना म्हणत असतो की अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत. हात जोडून तो त्यांना विनंती करत असतो की प्लीज मला जाऊ द्या, माझी तब्येत ठीक नाहीये. परंतु ते गुंड काय ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की तुझ्याकडे जे काही महागडं आहे ते काढ, मोबाईल वगैरे. तर अक्षय म्हणत असतो की अहो खरंच सांगतो माझ्याकडे मोबाईल नाहीये, माझ्याकडे महागातलं काहीच नाही, तेवढे बूट आहे, तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता ते गुंड म्हणत असतात की चांगला सुटा बुटातला दिसतो आणि तुझ्याकडे पैसे नाही असं कसं होईल. आणि अक्षय खोटं बोलतोय म्हणून ते गुंड आता त्याला मारू लागतात. अक्षय त्यांच्याकडे विनवणी करत असतो की अहो खरंच माझ्याकडे पैसे नाहीयेत. परंतु ते गुंड काय ऐकत नसतात. नंतर ते गुंड अक्षयला सोडून देतात आणि म्हणतात की चला दूध खुळाय हा, असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. अक्षय मनात विचार करत असतो की खरंच रमा म्हणते ते बरोबर आहे, हे एक महायुद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये कोणाकोणाशी लढावं लागणार आहे काय माहिती. आणि मग तो आता रमाला शोधण्यासाठी निघतो. इकडे रमा त्या बाईकडे वडापाव मागत असते आणि ती म्हणत असते की आता भांडी तर घासून झालीये, आता वडापाव द्या ना. तर आता ती बाई रमाला वडापाव देण्याच्या ऐवजी वडापावचा जो चुरा असतो तो चुरा ती रमाला देत असते. तर रमा म्हणत असते की अहो नीट वडापाव तरी द्या ना, सगळी भांडी मी घासली. तेव्हा ती बाई म्हणते की मग वडापावच देतीये, घ्यायचा असेल तर घे, नाही तर नको घेऊस. रागाने ती रमाच्या हातामध्ये तो वडापाव देते. त्यामुळे रमा आता तो वडापाव घेऊन तिथून निघते. रमा आता धावत आलेली असते. रमा तिथे येऊन पोहोचलेली असते जिथे अक्षयला तिने बसवलेलं असतं. परंतु अक्षय तिथे नसतोच. इकडे तिकडे ती अक्षयला शोधू लागते परंतु अक्षय तिला कुठेच दिसत नाही. इकडे रमाकांत काका हे अभिला म्हणत असतात की झाला का तुझा न्यायनिवाडा, योग्य माणसाला शिक्षा मिळाली आणि अयोग्य माणसाला सोडून दिलं गेलंय, आता झाला असेल तुझा न्याय. अभिचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तर रमाकांत काका म्हणत असतात की अरे अभि मी तुझ्याशी बोलतोय. रमाकांत काका म्हणत असतात की सध्या सोशल मीडियावर अशा काही बातम्या येतात, अशा काही गोष्टी ऐकायला येतात की त्या खरंच समाजासाठी खूप घातक असतात. परंतु मला सांग की एखादं कृत्य करून बघण्याच्या आधी त्या गोष्टीची शहानिशा करणं महत्वाचं नाहीये का? अभि तू तरी शहानिशा केलीस का रे? कारण जे दिसतं ते खरंच सत्य असतं असं नाही ना. अभि म्हणतो की हो बाबा, दिसतं तसं नसतं हे वाक्य रमाच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होतं ना. काही झालं तरी अक्षयने परत घरी यायला पाहिजे. रमाकांत म्हणत असतो की अरे लहानपणापासून तू अक्षयला एवढंच ओळखलं का? अक्षय काय परत येणाऱ्यांमधला नाहीये. बाहेर त्याच्यावर कितीही संकट आली ना तरी तो काय परत येणार नाही. आणि अक्षय आणि रमाने जो काही स्टँड घेतलाय ना मला तर मात्र तो आवडलाय. तर इकडे रमा ही अक्षयला शोधत असते आणि शोधत शोधत ती एका झाडाजवळ आलेली असते आणि त्या झाडाच्या खाली अक्षय बसलेला असतो. त्याच्या हाताला देखील लागलेलं असतं आणि हातातून रक्तही येत असतं. तेवढ्यातच रमा तिथे येते आणि म्हणते की हो काय झालं तुमच्या हाताला, तुम्हाला माहिती आहे ना तुमची जखम लवकर भरत नाही, चला बरं आपण डॉक्टरकडे जाऊन येऊयात. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा अगं डॉक्टरांना देण्या इतके सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीये. तर रमा शांत होते. अक्षयला विचारते की कसं झालं हे सगळं. आणि मग अक्षय घडलेला सगळा प्रकार रमाला सांगतो. रमाला खूपच वाईट वाटत असतं. रमा अक्षयला विचारते की तुमची अंगठी कुठे आहे. तर अक्षय त्याच्या खिशातून ती अंगठी काढतो आणि रमाकडे देतो. रमा प्रेमानेच पुन्हा अक्षयच्या बोटामध्ये अंगठी घालते आणि म्हणते की तुम्ही आता थोडंसं खाऊन घ्या. रमाने जे 2 पाव आणि तो वडापावचा जो भुगा आणलेला असतो तो ती अक्षयला खाऊ घालते. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा तुला खरं सांगू का, आपली जी नवीन पिढी आहे, जे तरुण मुलं आहेत त्यांच्या पुढे किती चॅलेंजेस येत असतील. आतापर्यंत मला या गोष्टीचा कधी अनुभव नाही आला. आतापर्यंत या गोष्टीचा मला कधी अनुभव नाही आला कारण मी एका मोठ्या फॅमिलीतून बिलॉंग केलंय. मी नेहमी ऐशो आरामात राहिलो. गॉगल मधून बघितलं तर मला सगळं जग हे रंगीबेरंगीच दिसलं. आज जेव्हा मी जमिनीवर उतरलो तेव्हा मला या सगळ्यांची जाणीव झाली. अक्षय रमाला म्हणत असतो की हे घे थोडा वडापाव तूही खा. रमा म्हणत असते की नाही हो मी तिकडेच खाल्लाय वडापाव. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे तू काही खाल्ला नाहीयेस, घे. इकडे आनंद आणि जान्हवीला रमा आणि अक्षयची फार काळजी वाटत असते. जान्हवी म्हणत असते की बेबी अरे ते कुठं असतील, एवढी कडाक्याची थंडी आहे, एकतर त्यांच्याकडे साधी शॉल सुद्धा नाहीये. आनंद म्हणतो की तेच ना, आणि त्यातल्या त्यात अक्षयला शुगरचा त्रास आहे म्हटल्यावर त्याला जर वेळेत जेवण नाही भेटलं तर त्याची तब्येतही बिघडते. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही. जान्हवी म्हणते की आपण त्यांना काहीतरी हेल्प करूयात ना. तेव्हा आनंद म्हणतो की नाही ग, ते खूप स्वाभिमानी आहेत, ते आपल्याकडनं हेल्प पण घेणार नाही. मला त्या दोघांची खूप काळजी वाटते. तर जान्हवी म्हणत असते की आपण एक काम करूया, आपण त्यांना बघूयात तरी, शोधूयात ते कुठे आहेत ते. आणि मग जान्हवी आणि आनंद आता दोघंही अक्षय आणि रमाला शोधण्यासाठी बाहेर पडतात. अक्षय आणि रमा आता इकडे एका झाडाखाली पुन्हा बसलेले असतात. रात्र झालेली असते. अक्षय रमाला विचारत असतो की रमा खरंच जग एवढं मोठं असतं का ग? मी एक दिवस सुद्धा बाहेर राहू शकत नाही का? रमा म्हणते की हो असं का म्हणताय तुम्ही? अक्षय म्हणतो की रमा लहानपणापासून मी अगदी ऐशो आरामात राहिलो, परदेशी जाऊन शिक्षण केलं,
माझ्याकडे सगळा प्लॅन आधीच रेडी होता, त्यामुळे हे सगळं कमवण्यासाठी मला काही कष्टच लागले नाही. रमा म्हणते की असं कसं, हे सगळं मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट तर केले ना, अभ्यास तर केलाच तुम्ही, आणि तुम्ही आता जे काम करताय त्यासाठी डोकं सुद्धा तुम्हीच वापरता ना. अक्षय म्हणतो की परंतु त्याआधी सगळं काही माझ्या समोर रेडी होतं, फक्त कंपनी जॉईन करायची होती, आणि आज घरातून बाहेर पडून जगणं किती अवघड असतं मला समजलंय. रमा म्हणते की असं काही नाहीये, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तर तुम्ही कुठेही जाऊन पोहोचला असता. अक्षय रमाकडेच बघत असतो आणि म्हणत असतो की खरंच रमा, इतकी पॉझिटिव्हिटी आणतेस कुठून ग तू. रमा अक्षयला म्हणत असते की अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत आहे, आपण दोघं मिळून सगळं काही व्यवस्थित करूयात. रमा म्हणते की चला आपण थोडे पुढे जाऊयात. अक्षय म्हणतो की अगं पुढे पण नक्की कुठे जायचं, आता हॉटेलमध्ये जाण्यासाठी तर आपल्याकडे पैसे नाहीयेत. रमा म्हणते की अहो हॉटेल फक्त एकच जागा आहे का, जगात अशा कित्येक जागा आहे जिथे आपण राहू शकतो. अक्षय विचारतो की अशी कुठली जागा आहे. रमा म्हणते की चला आपण पाऊल तर टाकूयात पुढे. अक्षय आणि रमा दोघंही एका विठ्ठलाच्या मंदिराजवळ आलेले असतात. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा अगं तुला भूक लागली असेल. रमा म्हणते की नाही हो, मी खाल्लाय वडापाव. अक्षय आणि रमा दोघंही बसलेले असतात. रमा म्हणत असते की काळजी करू नका, आपल्याला नक्कीच काहीतरी वाट सापडेल. तितक्यातच एक माणूस तिथे आलेला असतो आणि तो अक्षय आणि रमाला म्हणतो की वरती महाप्रसाद आयोजित केलाय, चला जेवायला. आता तो माणूस तिथून निघून जातो तर रमा म्हणते की बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की देव नक्की वाट दाखवेल, बघा आपल्याला जेवणाचं आमंत्रण सुद्धा आलं. अक्षय आणि रमा आता पंक्तीमध्ये जेवायला बसलेले असतात. दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि अक्षयला मात्र त्यावेळी शशिकांताला जे काही बोललेलं असतो ते सर्व आठवत असतं. अक्षय हसूनच म्हणतो की रमा कसं आहे ना, घरातले माणसं हे आपल्याला ताटावरून उठवतात आणि आपण ज्यांना ओळखतही नाही ते आपल्याला जेवून घे असं म्हणतात. खरंच या जगामध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे. तर रमा आणि अक्षय दोघंही पुन्हा एका झाडाखाली येऊन बसलेले असतात. रमाला खूप थंडी वाजत असते आणि ती तशीच अक्षयच्या खांद्यावर झोपी गेलेली असते. अक्षयच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की रमाला थंडी वाजते, त्यामुळे काहीतरी पांघरून मिळतंय की काय असं बघायला अक्षय जरा बाहेर पडतो. समोर एक झोपडी असते आणि त्या आजी आजोबांना तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही एक माझी मदत कराल का. आजोबा म्हणत असतात की अरे तू गड्यासारखा गडी, आम्ही लोक तुला काय मदत करणार. अक्षय म्हणतो की माझ्या बायकोला खूप थंडी वाजते, तिला जर पांघरून मिळालं तर खूप बरं होईल. आजी म्हणते की अरे बाळा मग तू तिला इथेच घेऊन ये ना, इथे झोपडी सुद्धा आहे आणि घोंगडी सुद्धा आहे. अक्षय आता धावतच जातो आणि रमाला उचलून तो पलंगावर आणून ठेवतो. तर आजी आता रमाला छान चादर देते. रमा म्हणत असते की खरंच त्याला आपल्या बायकोची किती काळजी आहे, आजच्या काळामध्ये काय एवढं कोणी करतं का. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जेथे अक्षय आणि रमा दोघंही ज्या झोपडीवर झोपलेले असतात त्या झोपडीमध्ये आता आनंद आणि जान्हवी आलेले असतात. जान्हवी आणि आनंद त्या आजी आजोबाला विचारण्यासाठी येतात आणि त्याच वेळी अक्षय आणि रमाला तिथे ते झोपलेले बघतात, तर तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.